एबीपी माझा, मुंबई। लाल चंदन अर्थात रक्तचंदनामुळे भरभराट झालेला पुष्पा सगळ्यांनीच पाहिला असेल। याच रक्तचंदनामुळे विदर्भातल्या एका शेतकऱ्याला लॉटरी लागली। मात्र आता या शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या झाडामुळे कोर्टाची पायरी चढावी लागते। यामागचं नेमकं कारण काय, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खर्ची गावातले शेतकरी पंजाबराव शिंदे यांच्या शेतातलं 100 वर्षांपेक्षा जुनं रक्तचंदनाचं झाड। हेच झाड आता वादाचा केंद्रबिंदू ठरलाय। याचं कारण झाडामुळे शिंदे कुटुंबियांना मिळालेले 50 लाख त्यांना गमवावे लागणार आहेत। 2013 मध्ये रेल्वेसाठी शिंदे कुटुंबियांची 7 एकर जमीन अधिग्रहित झाली। 2018 मध्ये जमिनीचा 1,33,00,000चा मोबदला शिंदे कुटुंबाला मिळाला। पण झाडांसाठीचा मोबदला मात्र प्रलंबित राहिला। त्यांच्या जागेत 100 वर्ष जुनं रक्तचंदनाचं झाड होतं। खासगी तज्ज्ञांकडून त्याचं मूल्यांकन 4,97,00,000 रुपये इतकं झालं। न्यायालयानं 1 कोटी मोबदला देण्याचा आदेश दिला। त्यातले 50 लाख शिंदेंना तर 50 लाख कोर्टात जमा करण्यास सांगितलं। यावर्षी मे महिन्यात शिंदेंना 50 लाख रुपये मिळाले। एका झाडासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजावे लागणार हे लक्षात येताच रेल्वे प्रशासन दचकलं। त्यानंतर झाडाचं वनविभागाकडून मूल्यांकन केलं गेलं। शिंदेंच्या शेतावरील ज्या 100 वर्षपेक्षा जास्त जुन्या झाडाला काही वर्षांपूर्वी रेल्वेने रक्तचंदन असल्याचे मान्य केले होते, त्याच झाडाला नुकतंच रेल्वेने वन विभागासोबत करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या वेळेला तो झाड रक्तचंदन नाही तर तो बीजासाल आहे असं नमूद केलंय आणि त्यासाठी अवघ्या 10,981 रुपयांची नुकसान भरपाई रेल्वेने मान्य केली आहे। रेल्वेच्या या घुमजावामुळे शिंदे कुटुंब नाराज आहे। आमचं झाड टेरेकॉर्पस मार्सुपियम या प्रकारातलं रक्तचंदन आहे। त्यासाठी किमान 50 ते 60 लाखांची नुकसान भरपाई व्हायला हवी, शिवाय व्याजासकट मोबदला द्यावा असा त्यांचा दावा आहे। तो त्या दराने जरी मिळाला असं मिळाला पण तेव्हापासूनचे व्याज आणि 2014च्या कायद्यानुसार जे काय मूल्य होईल त्याच्या दुप्पट आणि 2014 पासूनचे व्याज। बरं, याच्या व्यतिरिक्त साहेब आमची 31 झाडं आमच्या शेतात चालली। आमचं 7 एकर जमीन चाललं। ते 31 झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी पंचनामा करण्यासाठी फॉरेस्टवाल्यांनी तिथं टीमही पाठवली होती। पण त्याच्यात आणखी मौल्यवान झाडे निघाले। येन खैर जे कथ्था तयार होते 5,000 रुपये पर केजीचा कथ्था, ते झाडं 3-4 ते झाडं आहे। आणि येनाचे झाडं 125 वर्षापूर्वीचं येनाचं झाड आहे। ते 700 ते 800 रुपये पर केजी आहे। त्याची सगळ्याची किंमत म्हणलं तर करोडो रुपये होते साहेब। फक्त एवढंच नाही तर रेल्वेने दिलेले 10,981 रुपये स्वीकारण्यास शिंदे कुटुंब नकार देत आहे। कोर्टातून मिळालेले 50 लाख परत करणार नाही हा गरीब शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा आरोप ते करतायत। 10 वर्षाचा असेल तर 7,45,00,000 होते असं। आणि काही झाडे त्याच्या लाकडासाठी, फळासाठी किंवा इतर कारणासाठी मौल्यवान असतात। जसं हे आपलं टेरेकॉर्पस मार्सुपियम आहे, ते औषधी रूपासाठी उपयोगी येते, शुगर बिमारीसाठी आणि इतर याच्यासाठी ते मौल्यवान आहे। मौल्यवान असून त्या झाडापासून आणि हे या नियमानं जर केलं तरी करोड रुपयेच होते। आणि तसं जरी केलं तरी करोडच्या खाली पैसे होणार नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला वापस परत करण्याचा प्रश्न होत नाही असं आमचं मत आहे। आणि आमच्या मताला न्याय देईल, कोर्ट न्याय देईल अशी माझी इच्छा आहे। 2014 मध्ये त्या झाडाचे परीक्षण केले, तर परीक्षण वन विभागाने स्वतः केलेलं आहे। त्यावेळेस कलेक्टर, SDO हे सर्वजण उपस्थित होते। तेव्हापासून हायकोर्टपर्यंत त्यांनी कधीही, हायकोर्टात सुद्धा 1 कोटी भरेपर्यंत त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही की हे झाड रक्तचंदनाचं नाही आहे म्हणून। आणि आता ते सांगत आहेत की हे झाड आहे तो बीजासारचं आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी फक्त 11,000 रुपये काढलेलं आहे। आणि ते जे व्हॅल्युएशन आहे ते फक्त अवैध झाडं करीत आहे। कोर्टाच्या डायरेक्शननुसार किलोनी व्हॅल्युएशन करायचे ऑर्डर होते, त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं नाही आहे। सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे लाईनसाठी आपली शेती खुशीनं देणारं शेतकरी कुटुंब आता अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलंय। खरं रक्तचंदन कोणतं, त्याची योग्य नुकसान भरपाई किती, याचं उत्तर आता न्यायालयाकडून मिळणार आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर